नमस्कार, मी संदीप देसाई. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामधून त्यांनी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचनेच्या मसुद्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केलेली आहे. पर्यावरणासाठी विध्वंसक बाबींना या मसुद्यामध्ये सूट देण्यात आली आणि ती पर्यावरणासाठी घातक असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मात्र हे सगळं होत असताना पर्यावरण महत्त्वाचं आहेच, पण पर्यावरणासाठी उद्योगधंद्यांना प्रत्येक वेळेला विरोध होत राहणार का? आणि मग जर उद्योगधंदे आले नाही तर रोजगाराच्या संधी कशा होणार? या सगळ्यावरच आपण चर्चा करणार आहोत आजच्या विशेषमध्ये पर्यावरणाचं राजकारण. आणि याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत आणि सरकारची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत. राम कदमजी, पत्र आपण बघितलेलं आहे. पत्राच्या मसुदा जो आहे तो साधारणतः तुमच्या लक्षात आला असेल किंवा तुम्ही ते प्रेस नोट सुद्धा वाचले असेल. काय म्हणणं आहे तुमचं आदित्य ठाकरे यांच्या पत्राबद्दल? मुळामध्ये हा जो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा जो मसुदा आहे तो मसुदा अंतिम स्वरूपात येण्यापूर्वीच त्याला वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाकडून सुरू झाला आहे. आणि आता शिवसेना काँग्रेस सोबत महाराष्ट्रात राज्यात आहे, तर त्याच्यामुळे अशा स्वरूपाचं पत्र लिहिणं ही आदित्य ठाकरेंची राजनीतिक आवश्यकता आहे. आणि जर ते काँग्रेस सोबत नसते तर अशा स्वरूपाचं त्यांनी पत्र लिहिलं नसतं. आता मूळ मुद्दा पहा की हा मसुदा 1994ला पहिल्यांदा याची पहिली अधिसूचना काढण्यात आली. त्याच्यानंतर 2006 साली याच्यामध्ये काही दुरुस्ती सुचवण्यात आल्या. त्याच्यानंतर 2006 पासून 2020 पर्यंत म्हणजे साधारणतः 14 वर्षांचा कालखंड लोटला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती या अगोदरच्या सरकारच्या कालखंडात झाली नाही. आता मला सांगा की जसं जग बदलतंय, जगामधल्या गोष्टी बदलतायत, तर त्या पद्धतीनं आपल्यालाही बदलावं लागेल. आपल्याला अगदी 2006च्या गोष्टी आता 2020लाही आपण त्याच लागू करणार असू तर ते काही योग्य ठरणार नाही. आता मसुदा आल्याच्या नंतर काय केलंय की साधारणतः आपण 60 दिवस आपण जनतेची वेगवेगळी मतं आपण मागवतो. पण कोरोना कालखंड असल्यामुळे मोदी सरकारचं काम करण्याची पद्धत पारदर्शी आहे. आपण 60 दिवसाच्या ऐवजी 150 दिवस लोकांना याच्यावर त्यांची जी काही मतं आहेत ती मतं मांडता येतील आणि त्या मतांचा विचार करून त्याप्रमाणे मसुद्यामध्ये बदल करता येतील अशा स्वरूपाचे 150 दिवस दिले. जर मसुदा अंतिम स्वरूपात नाही, आपण स्वतःहून सरकार म्हणतं आहे की तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना तुम्ही करा, पण त्या सूचनांचं स्वागत आम्ही करू, इतकी पॉझिटिव्ह भूमिका जर केंद्र सरकारची, मोदी सरकारची असेल तर या भूमिकेवर काँग्रेसचे नेते केवळ आक्षेप घेतायत. मग महाराष्ट्रातली शिवसेना थंड कशी? किंवा कदाचित शिवसेनेवर काँग्रेसचा राग ओढावेल. त्याच्यामुळे नाईलाज म्हणा किंवा ज्याला आपण हिंदीत म्हणतो मजबुरी आहे, त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी हे पत्र लिहिलं असावं. आता पत्रामधला मजकूर जर तुम्ही पाहिला तर पत्रामधला मजकूर पहा. पत्रात ते काय म्हणतात? पत्रामध्ये ते असं म्हणतात की राम कदमजी तुमचा मुद्दा लक्षात आला आणि या मजकुराबद्दल पण आपण बोलूया. हेमलता पाटील यांच्याकडून याचं उत्तर घेऊया, कारण हेमलताजी, भाजपचा असा आरोप आहे की अगोदर मसुदा पूर्णत्वाला यायच्या अगोदरच लोकांची मतं मागवलेली असतानाच काँग्रेस या सगळ्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि राज्यामध्ये सत्तेत असल्यामुळं शिवसेना तुम्हाला पाठिंबा देते. अगदी हेमलता पाटील यांचा संपर्क काही तुटलेला आहे, त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. राम कदमजी, तुमचा मुद्दा मांडा. आता एक लक्षात घ्या की शिवसेनेने मेट्रो कार शेडला विरोध केला. त्या मेट्रो कार शेडच्या जागेवर पर्यावरणाचं नाव घेऊन विरोध केला. त्या जागेवर झाड नाही, झाडाची फांदी नाही, एक पान सुद्धा तोडायचं शिल्लक नव्हतं. माननीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी पूर्ण क्रिकेट खेळू शकतो असं मैदान झालेलं आहे. त्या ठिकाणी फक्त खोटा अट्टहास म्हणून त्यांनी विरोध केला. मुंबईकरांचे, महाराष्ट्राच्या जनतेचे कराचे पैसे, म्हणजे यांच्या स्वतःच्या घरातले पैसे नाही आहेत, तुमचे आमचे आपण कष्टातून जे शासनाला कर देतो त्या कराच्या पैशाची कोट्यावधी रुपयाचा खेळखंडोबा केला. म्हणजे एका ठिकाणी मेट्रो कारशेडच्या झाडांचा विषय काढतात आणि त्याच ठिकाणी मुंबईमध्ये 26,000 झाडांच्या कत्ली करायला बिल्डरांना परवानगी देतात.
मुंबईत कुणाचं सरकार आहे? शिवसेनेचं. म्हणजे 26,000 झाडं ज्याच्यामुळे बिल्डरांचं कल्याण होणार आहे, ती झाडं तोडलेली शिवसेनेला चालतात. पण जे मेट्रो कारशेड आहे ज्याच्यामध्ये कोट्यावधी लोक प्रवास करणार आहे, ती मेट्रो कारशेड ह्यांना चालत नाही. दुटप्पी भूमिका. म्हणजे यांना उद्योग पाहिजे, पण उद्योग जेव्हा कोकणामध्ये येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना त्याला विरोध करते. कोकणी माणसाबद्दल म्हणायचं आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण कोकणातल्या माणसाला जायला मोदी सरकार ट्रेन द्यायला तयार आहे, महाराष्ट्र सरकार पुढे येत नाही. आणि जे प्रायव्हेट बसवाले आहेत त्या बसवाल्यांना माझ्या कोकणातल्या माणसांनी काय 1,000 रुपये देऊन गावी जायचं का? केंद्र सरकारच्या ट्रेन घेतल्या नाहीत? अरे 100-200 रुपयात लोक कोकणात गेली असती, घरी गेली असती. तुम्हाला काही बघवत नाही का? खुर्चीच्या सत्तेवर बसलाय तर तुम्ही हे सगळं विसरलात? कोकणात चक्रीवादळ झालं, पर्यावरणाचं नाव घेता. काय मदत केली तो कोकणाला? 1 रुपयाची मदत केलीत का? सुनील तटकरे म्हणाले 10,000 कोटीची मदत द्या. उद्धवजी म्हणतात माननीय मुख्यमंत्री 100 कोटीची देतो आणि नंतरचा विचार करतो. कधी विचार करणार आहात? कोरोनाच्या संकट काळात या 5 महिन्यामध्ये आमचं सोडा. आता मी म्हणालो तर तुम्ही म्हणाल राम कदमजी तुमचा मुद्दा सगळा लक्षात आला. पण काँग्रेसच्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत एक मिनिट मला पूर्ण करू द्या. 1 मिनिट फक्त बोला. आमचं सोडा. मी भाजपचा आहे, मी विरोधी टीका करतो असं म्हणाल. शिवसेनेचे कार्यकर्ते ऐकत असतील ही चर्चा, काँग्रेसचे ऐकत असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकत असतील. दुर्दैवाने त्यांच्याही घरात अनेकांच्या कोरोनामुळे बळी गेलाय, त्यांच्याही घरामध्ये उपासमार झालेली आहे, मान्य करतो. त्यांना तरी या सरकारने 1 रुपयाची मदत केली का 5 महिन्यात? म्हणाले आम्ही पॅकेज देऊ. कधी देणार पॅकेज? रिक्षावाल्याला पॅकेज नाही, टॅक्सीवाल्याला पॅकेज नाही, शेतकऱ्याला पॅकेज नाही, दूध उत्पादकाला पॅकेज नाही. रामकदमजी आपण या मसुद्यावर बोलूया. हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत. हेमलताजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो मसुदा आहे केंद्राचा, तो अजून पूर्णत्वाला गेलेला नाही. त्यावर भूमिका मागवलेली आहे, मतं लोकांची मागवलेली आहे, 150 दिवसांचा कालावधी केलाय. तरी सुद्धा या सगळ्याच्या अगोदर काँग्रेसचे नेते आरोप करून हा मसुदा चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राज्यामध्ये शिवसेना तुम्हाला पाठिंबा देते असं भाजपचं मत आहे. नाही, मला राम कदमांची संपूर्ण चर्चा काही ऐकता आली नाही संपर्क नसल्यामुळे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की पर्यावरण मंत्रालयाचं मुख्य कामच आहे की पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. पण पर्यावरणाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली आपण जर विनाशाकडे जात असो तर हा मसुद्यावर ऑब्जेक्शन नक्कीच घेतलं पाहिजे. कालच राहुल गांधी यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि आपण बघितलं की ज्या पद्धतीने हा मसुदा समोर आला आणि ज्याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी घातलेल्या आहेत त्या अत्यंत गंभीररित्या त्याचा विचार केला पाहिजे. आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये गेले 5 महिने आपण घरामध्ये लॉकडाऊन आहोत आणि आपण असा विचार करतोय की आपण कुठं चाललोय, आपण कुठं थांबलं पाहिजे आणि कशामुळे हे सगळं संकट यायला लागलं. आणि अशा वेळेला या मसुद्यामध्ये ज्या गंभीर बाबी आहेत त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि आपलं मत नोंदवलं पाहिजे. आता याच्यामध्ये आजचं जे पत्र आहे आदित्य ठाकरे यांनी जे पाठवलेलं ते अत्यंत योग्य आहे. आपण बघितलं की या मसुद्यामध्ये खूप गंभीर बाबी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पश्चिम घाट असेल, जैवविविधतेने नटलेला हा पश्चिम घाट आहे, समुद्र किनारपट्टी आहे, अनेक जंगलं आहेत आपल्याकडे, अनेक अभयारण्यामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. आणि अशा वेळी या ठिकाणी जर तुम्हाला काही विकासाच्या नावाखाली जर काही करायचं असेल तर यामध्ये पूर्वी जसं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत होतो, आपलं मत नोंदवू शकत होतो, ती तरतूदच याच्यामधून काढून टाकली आहे. जर याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर फक्त सरकारी अधिकारी हे ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि किरकोळ स्वरूपाचा दंड आकारून हे प्रकल्प नियमित करू शकतात. तर ही फार मोठी गंभीर बाब आहे. त्याच्यानंतर जनसुनावणी त्याच्यावरती करण्याची तरतूद त्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे जर पर्यावरण प्रेमी तज्ज्ञांना असं वाटलं की याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे, हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने जरी असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे, तर त्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची किंवा जनसुनवाईची त्याच्यामध्ये अटच ठेवलेली नाहीये. अनेक गंभीर याच्यामध्ये गोष्टी आहेत. आणि तुम्ही कसं करता की रस्त्यांच्या नावाखाली असेल, कोल खाणींच्या नावाखाली असेल, गॅसच्या नावाखाली असेल, तुम्ही यामध्ये उत्खनन करू शकता, त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तर या गंभीर बाबींवरती ऑब्जेक्शन हे काँग्रेस पक्षाने घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पर्यावरण मंत्रालयाने
आपण पर्यावरणाचं संवर्धन करतो की विनाश करतो याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि हा मसुदा, याच्यामध्ये मुदतवाढ जरी दिली असेल तर किती लोकांपर्यंत हा मसुदा जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं विकेंद्रीकरण करायला हवं. तर सगळे पॉवर्स केंद्राने स्वतःकडे ठेवलेले आहेत. म्हणजे एखाद्या राज्याला कोकणच्या किनारपट्टीबद्दल महाराष्ट्राला आत्मीयता असू शकते, पण केंद्र सरकारला त्याच्याबद्दल किती आत्मीयता असेल. आणि अशा वेळेला जर इथं प्रकल्प राबवले, एखाद्या चांगल्या किनारपट्टीच्या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प राबवले, तर त्याचा एकत्रित होणारा इम्पॅक्ट काय होईल याचाही याच्यामध्ये विचार केलेला नाहीये. त्यामुळं उद्धव ठाकरे काँग्रेसची बाजू धरतात किंवा काँग्रेसला सपोर्ट करायचं म्हणून करतात, हे सगळं बोलणं हे अत्यंत बालिशपणाचं आहे. ते हेमलता पाटील जी, तुमचा पर्यावरण मुद्दा मंत्री लक्षात आहेत आला. आणि राम कदम महाराष्ट्राच्या यांच्याकडे जाऊया. पर्यावरण- राम कदम जी, हेमलता पाटील यांनी 3 महत्वाचे मुद्दे मांडले. जो एक मुद्दा आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात सुद्धा मांडलेला आहे, तो म्हणजे पर्यावरणासंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारच्या भूमिकेला कमी महत्व देण्यात आलंय. आणि आता हेमलता पाटील यांनी मुद्दा मांडला तो म्हणजे ऑब्जेक्शन घेता येणार नाही. पर्यावरणवाद्यांना समजा यामध्ये काय ऑब्जेक्शन असेल तर ते घेता येणार नाही. केंद्राला सगळे अधिकार असतील आणि जनसुनावणी सुद्धा होणार नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. केवळ विरोधाला विरोध करायचा अशी काँग्रेसची आणि राज्यातल्या शिवसेनेची राजनैतिक आवश्यकता बनली आहे. कारण ज्या पद्धतीनं सर्वत्र यांची पिछेहाट मागच्या काही कालखंडात झाली आहे, त्याच्यामुळे विरोधाला विरोध करणं. 2006चा मसुदा आहे, गेली 14 वर्ष त्याच्यात दुरुस्ती झाली नाही. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही म्हणायचं आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, एका ठिकाणी म्हणायचं देशातले उद्योग वाढले पाहिजेत, एका ठिकाणी म्हणायचं की बघा आखाती देशांमध्ये वायू सापडतोय, तेल सापडतंय, आपल्या भारतामध्ये आहे, आपण का करत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण करत असताना असे सगळे उद्योग माझ्या भारतात झाले पाहिजेत. माझ्या भारतात प्रत्येक गावापर्यंत रस्ता पोचला पाहिजे. माझ्या भारतात जर जंगलांमध्ये खाणी असतील, त्या खाणींचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. अशी जर भाजपची भूमिका असेल आणि त्या भूमिकेतून पर्यावरणाचं संरक्षण करत 14 वर्ष त्या मसुद्यात दुरुस्ती झाली नाही, त्या दुरुस्तीची जर भूमिका आणली पुढे आणि त्याच्यातही आपण स्कोप ठेवलाय की तुम्ही 150 दिवस तुमच्या सूचना द्या. किती? 150 दिवस. तर 150 दिवस सूचना आपण घेतोय. यांचं सरकार 60 दिवस घेत होतं, भाजपचं सरकार 150 दिवस सूचना मागवतंय. त्याच्यानंतर काँग्रेसला आणि शिवसेनेला आक्षेपाचं कारण काय? चांगल्या सूचना आल्या त्याचं स्वागत करू ना, पण केवळ विरोधाला विरोध. म्हणजे सूचना सगळ्यात महत्त्वाचं मागवण्याचा म्हणजे 150 दिवसाचा वेळ ठेवलाय. त्याच्यामध्ये तुमची ही जी काही सूचना आहे तुम्ही मांडा. तुम्ही केंद्र सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला 150 दिवसाचा तुम्हाला वेळ दिलाय. फक्त विरोधाला विरोध. कारण यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये यांनी काही केलं नाही. यांनी त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना विरोधाला विरोध करते का? विकासाची राम कदमजी तुम्ही जी विकासाची भाषा लावलेली आहे आणि तुम्ही विकासासंदर्भात बोलता, यालाच आमचा मेन आक्षेप आहे. देशातलं पर्यावरणाची हानी करून तुम्ही काय विकास करणार आहे? संपूर्ण जग आज पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताय. सगळे पाश्चिमात्य देश पर्यावरणाच्या दृष्टीने विकास करतात आणि तुम्ही आता कुठली भाषा करताय की त्यांचा मुद्दा मांडू देऊया, मग तुमच्याकडे सोयी सुविधा द्यायच्या. एवढ्या 70 वर्षामध्ये विकासच झालेला या देशामध्ये आणि कुठे विकासाला कोणी त्याच्या अगदी राम कदमजी, तुमचं भाजपची भूमिका सुद्धा कळली, काँग्रेसची भूमिका सुद्धा कळली. नेमका आता खरंच या दोन्हींमध्ये प्रश्न आहे. हेमलताजी एक मिनिट थांबा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्योग पाहिजेत, विकास पाहिजे आणि त्याबरोबर पर्यावरण सुद्धा पाहिजे. या दोन्हींचा समतोल आपण कधी साधणार, हा विषय महत्वाचा आहे. यावर चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दोघांचाही मुद्दा आपल्या लक्षात आला. भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेस शिवसेना विरोधासाठी विरोध करते, तर विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असं काँग्रेसचं म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये हेमलताजी तुमचा मुद्दा लक्षात आला, राम कदमजी तुमचा सुद्धा मुद्दा लक्षात आला. आता सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरण आणि विकास, उद्योग यांचा आपण समतोल कधी साधणार? जर पर्यावरणाकडे बघितलंच पाहिजे, पण या सगळ्यामध्ये जर प्रत्येक उद्योगांना विरोध केला तर रोजगार कसा उपलब्ध होणार, उद्योगधंदे येणार कसे आणि मग या राज्यातल्या तरुणांना उद्योग हाताला काम कसं मिळणार, हाही मुद्दा आहे. त्याबद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे? आपण बघितलं की जेव्हा देश आपला स्वातंत्र्य झाला
तेव्हा देशामध्ये साधी टाचणी सुद्धा बनत नव्हती आणि त्यानंतर आज देशामध्ये ज्या पद्धतीने प्रगती झाली, मला सांगा की उद्योगधंदे देशामध्ये सुरू नाही आहेत का? देशामध्ये उद्योगधंद्यांमध्ये कुठं आपण कमी पडलेलो आहोत का? विकास कामं आपण केलेली नाहीत का? धरणं बांधलेली नाही आहेत का? आपण कितीतरी विकासाचे प्रोजेक्ट या देशामध्ये राबवले गेले आणि हे करत असताना आपण पर्यावरणाची हानी टाळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला देशाचा विकासच झाला नाही किंवा विकासच होत नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. परंतु जर तुम्ही जंगलामध्ये आता घुसायला लागले किंवा किनारपट्टीवर ते तुम्ही अतिक्रमण करायला लागले तर हे मला असं वाटतं की विकासाच्या नावाखाली हे अत्यंत घातक असं कृत्य होईल आणि याच्यामध्ये तुम्ही जर सूटच दिली तर मग कोण ऑब्जेक्शन घेणार, त्याच्यावरती लोक कसे तक्रार करणार किंवा कुठल्या पद्धतीने लोक विरोध करणार? कारण कसं असतं की काही प्रकल्पामध्ये जनसुनवाईच्या माध्यमातून एकमेकांचे व्ह्यूज समजतात, त्याच्यामध्ये मार्ग निघतात आणि चांगल्या मार्गाने पुढे जाता येतं. पण याच्यामध्ये जर तुम्ही नागरिकांनाच विश्वासात घेणार नसाल आणि तुम्हाला वाटतं हा विकास म्हणजे याच पद्धतीने झाला पाहिजे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक अराजक परिस्थिती निर्माण होईल आणि पर्यावरण हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. आज जगभर बघितलं की संपूर्ण जग, सगळे पाश्चात्य देश पर्यावरणाला सर्वात जास्त महत्त्व देतात आणि जे देश अत्यंत प्रगती करतायत त्यांच्यामध्ये सुद्धा पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सगळ्या काळजी घेतली जाते आणि अशा वेळेला आपण विकासाच्या नावाखाली जर अशा पद्धतीने जंगलांवरती अतिक्रमण करायला लागलो, किनारपट्ट्यांवरती अतिक्रमण करायला लागलो तर मला असं वाटतं जैवविविधतेने नटलेला हा सगळा भाग आहे, हा सगळा डिस्टर्ब होईल. याच्यामुळे एक अराजक परिस्थिती निर्माण होईल आणि विकास म्हणताना जे काही घडतंय आता कोविडच्या माध्यमातून आपण बघतोय जे काही घडतंय हे मनुष्याला कुठेतरी हानी हेमलता पाटील जी, करणारं तुमचा ठरेल. मुद्दा आणि हा लक्षात गंभीर आला. विषय आहे. राम कदम, याच्यामध्ये तुम्ही मला बोला. राजकारण आणायचं नाही आणि आपण पाहिलं राम असेल, कदमजी. काँग्रेसची भूमिका कशी आहे पहा, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये आपल्याला स्मारक आपण बनवतो आहोत, त्याची परवानगी साधारणतः 15 वर्ष या सरकारच्या कालखंडामध्ये ती अडून राहिली. 15 वर्ष. आणि त्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा भाजपच्या सरकारने त्या सगळ्या परवानग्या मिळवल्या. आता कोस्टल रोड जो मुंबईत तयार होतोय हा अतिशय अद्भुत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. काँग्रेसच्या कालखंडात त्यांच्या पर्यावरणातल्या जाचक अटींमुळे कोस्टल रोडला त्यांनी परवानगी दिली नाही. ती परवानगी मोदी सरकारच्या कालखंडामध्ये आपण केली. आता कोस्टल रोड असेल, अरबी समुद्रातलं स्मारक असेल, आता याच्यामुळे आपण कोणत्या पर्यावरणाचा ऱ्हास केलाय, कुठल्या पर्यावरणाचं आपण नुकसान केलंय? कोट्यावधी लोक त्या कोस्टल रोडवरून प्रवास करण्यात काय आपण नुकसान केलं? पर्यावरणाचं नुकसान न करता आपल्याला इथून पुढे भविष्यात मार्ग काढावा लागेल. 2006 पासून 2020 पर्यंत त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करत त्यात बदल करावा लागेल. ज्या पद्धतीनं देश आर्थिक संकटातून चाललाय त्याला जर आर्थिक संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला नवीन गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. काँग्रेसवाले 150 दिवस चर्चेला वाव दिलाय. मसुदा अजून अंतिम झालाच नाही. त्याच्या आधी लोकांच्या पुढे असा खोटा आव्हानाचा अगदी राम कदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. 150 दिवसांचा मसुद्याला अंतिम करण्यासाठी मतं मागवलेली आहेत. राम कदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि हेमलता पाटीलजी, तुमचा सुद्धा मुद्दा लक्षात आला. दोन्ही पक्षांचं. राम कदमजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपल्याला मुद्दा मांडता येणार नाही पुढचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास करत असताना, उद्योगधंदे येत असताना पर्यावरणाचा ऱ्हास कमीत कमी कसा होईल अशी भूमिका काँग्रेसची आहे आणि भाजपचं असं म्हणणं आहे जर या सगळ्या बाबी आणि मोठ्या प्रमाणावरच्या अटी घालत राहिलं तर विकास होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की पर्यावरण प्रभाव मसुद्याच्या पुनर्मूल्यांकनाची विनंती आदित्य ठाकरेंनी केली, पत्र लिहिलं प्रकाश जावडेकर यांना आणि त्यानंतर हा विषय सगळा चर्चेला आलेला आहे. या सगळ्यामध्ये दोन्ही पक्ष, विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, या सगळ्यांनी एकत्र बसून किंवा विचार विनिमय करून विकास झाला पाहिजे, पण पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास कसा होईल याबाबत सुद्धा निर्णय घेणं, विचार विनिमय करणं, चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण उद्योगधंदेही महत्त्वाचे आहेत आणि पर्यावरण सुद्धा महत्त्वाचं आहे. राम कदमजी आणि हेमलता पाटील, तुम्हा दोघांचे धन्यवाद. तुम्ही वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात. यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.